नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया पटेल. तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे, मजेत ना? तर इथे मी सकाळी सकाळी मितालीच्या 2 वेण्या घालत होती. तर मला दर दिवशी 2 वेण्या घालताना माझ्या बालपणीची आठवण होते. माझी आईसुद्धा अशाच 2 वेण्या माझ्या घालून द्यायची. पण नंतर नंतर मी शिकली खरं, पण प्रत्येक दिवशी आठवते की माझी आई माझ्या 2 वेण्या घालायची. कारण आठवण ही पाहिजेच आपल्याला, त्याशिवाय आयुष्य नाही. ही बघा इथे 2 वेण्या घालून झाल्यात. नंतर ती स्कूलमध्ये जायला निघाली. तिला मी खाली बेसमेंटला सोडून आली आणि पटकन ती निघून गेली. नंतर मग थोडा वेळ मी आराम केला आणि मग चहा आणि चकली. कुणाकुणाला आवडते चहासोबत चकली, मला तर खूप आवडते. पटकन मग एक चकली आणि चहा खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग डब्याच्या तयारीला लागले. नंतर बघू शकता इथे हिरव्यागार भेंड्या आहेत, ज्या की शेतकऱ्याकडून घेतलेल्या आहेत. संध्याकाळचे शेतकरी रस्त्यावर भाज्या विकायला बसलेले असतात, तिथूनच घेतलेली आहे. त्यानंतर मी भेंडी चिरून घेतली, त्यासाठी लागणारा टोमॅटो आणि कांदा पण चिरून घेतला आणि छान असं कढईमध्ये कांदा परतण्यासाठी ठेवला. त्यानंतर टोमॅटो पण त्याच्यामध्ये ॲड केला आणि थोडी जिरी पण टाकले. ते छान असं वाफेवर ठेवून दिलं शिजायला आणि नंतर लाल तिखट आणि हळद मिक्स करून त्यामध्ये भेंडी टाकली. मी भेंडी भाजत नाही खरं तर, काय काही जण भाजून त्याच्यामध्ये टाकतात, पण मी भेंडी अजिबात भाजत नाही, डिरेक्टली मी त्याच्यामध्ये टाकते कढईमध्ये. खूप छान होते भेंडीची भाजी आणि जास्त चिकट होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा, अर्धा किंवा पाव लिंबू पिळायचं. त्यानंतर मी मीठ ॲड करून ती वाफेवर छान अशी शिजवून घेतली. बघू शकताय तुम्ही किती छान झाली भाजी. त्यानंतर मी स्वराजचा डबा भरून दिला. मग हे स्वराजला शाळेमध्ये सोडायला गेले आणि हे आल्यानंतर त्यांना जेवायला दिलं आणि जेवायला दिल्यानंतर मी त्यांचा टिफिन भरून घेतला आणि त्यांच्या बॅगेमध्ये ठेवला. त्यानंतर ते पण कामावर निघून गेले. म्हणजे माझं एक काम वाचवलं त्यांनी, की सकाळी त्याला शाळेत सोडायला जायचं होतं, ते स्वतः जाऊन सोडून आले. त्याच्यामुळे माझं ते एक काम वाचलं. कारण शाळेपर्यंत जाण्यासाठी अक्षरशः 20 मिनटं लागतात आणि घरी यायला पण 20 मिनटं लागतात, म्हणजे एकूण 40 मिनटं लागतात. त्यानंतर मी त्यांचा डबा भरून ते पटकन कामावर निघून गेले. तर आता वाजले संध्याकाळचे 4:30. थोड्या वेळाने मग स्वराजला आणायला जायचं आहे मला. त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला मी दाखवते एक गोष्ट. आज आता माझा टर्न आला आहे स्वराजला आणायला जायचा, कारण स्वराजची आत्तू पण नाही आहे आणि बाबा पण नाही. बाबा कामावर गेले आणि आत्तू कुठेतरी बाहेर गेले आणि मग बघू आता मी जाईन थोड्या वेळाने. मग मी स्वराजला शाळेतून आणण्यासाठी तयार झाले आणि मग निघाले. बघू शकता इथे आणि 5 वाजले तरी एवढं कडक ऊन होतं ना, भयानक ऊन होतं. सकाळी पहाटे पहाटे थंडी असते, दिवसभर ऊन असतं आणि पुन्हा संध्याकाळी थंडी असते. अशा वातावरणामुळं आजारी पडायला होतं. जास्तीत जास्त लहान मुलं आजारी पडतात. आता इथे बघू शकता, आता आईस्क्रीमवाले गाडे फिरत आहेत असे रस्त्यांवर मुलांना खाण्यासाठी. बघू शकता इथं आता स्वराज पुढं पुढं चालत चालला आहे आणि मी आपली चालले त्याच्या पाठवून. कलिंगडसुद्धा विकायला आलेत, बघू शकताय. ही जी साडी आहे ना, ह्या साडीचा मी ड्रेस शिवणार आहे लेकीसाठी. का ते उद्या तुम्हाला समजेलच उद्याच्या व्हिडिओमध्ये. बरोबर रात्रीचे 8 वाजलेत आणि मी ड्रेस थोडा पटकन अर्धवट शिवून घेतला. तर बघू शकता इथे तुम्ही, छान असा तयार झाला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.